नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश ग्रामरमधील सर्वात महत्त्वाचा पॉईंट जो बघा टेन्स. आपण काय केलं बघा, टेन्स बघणार आहोत. टेन्सला आपण मराठीमध्ये काळ असं म्हणतो बघा. तर ह्या टेन्सचे मेन किती प्रकार आहेत बघा. या ठिकाणी आपले त्याचे 3 प्रकार आहेत बघा. कोणकोणते प्रकार बघा या ठिकाणी पहिल्यांदा बघूया आपण. या ठिकाणी प्रेझेंट टेन्स आहे आपल्या या ठिकाणी, बरोबर आहे. कोणत्या ठिकाणी प्रेझेंट टेन्स आहे बघा. दुसरा कोणता आपल्या ठिकाणी पास्ट टेन्स आहे बघा. काय बघा, पास्ट टेन्स आहे. तिसरा जो आपला हा फ्युचर टेन्स आहे बघा, बरोबर आहे. फ्युचर टेन्स आहे बघा. आणि ह्या प्रत्येक काळाच्या ठिकाणी बघा 4 प्रकार पडतात. काय प्रत्येक काळात आपले 4 प्रकार आहेत बघा. म्हणजे याचे 4 आहे, प्रेझेंट टेन्सचे 4 आहे, पास्ट टेन्सचे 4 आहे, फ्युचर टेन्सचे 4 आहे. असे पूर्ण मिळून एकूण या ठिकाणी किती टेन्स होतात, तर टेबलचे टाईप होतात बघा, बरोबर आहे का नाही. ओके बघा. चला आता आपण या ठिकाणी काय करणार आहोत बघा, याच्यात सब टाईप बघूया. काय रे बघा, पहिला जो आहे तो कोणता आपल्या या ठिकाणी बघा, इंडेफिनाईट आहे. कोणत्या ठिकाणी इंडेफिनाईट आहे बघा, ठीक आहे, इंडेफिनाईट आहे. दुसरा जो आहे बघा तो कोणता आपला कंटिन्युअस आहे बघा. काय ठिकाणी कंटिन्युअस आहे बघा. तिसरा जो आहे तो कोणता आहे, परफेक्ट आहे, परफेक्ट. आणि चौथा जो आहे तो काय ठिकाणी परफेक्ट कंटिन्युअस आहे बघा. काय ठिकाणी परफेक्ट कंटिन्युअस आहे बघा. म्हणजेच कसा बघा, पहिल्यांदा बघा इंडेफिनाईट प्रेझेंट टेन्स, झालं कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, परफेक्ट प्रेझेंट टेन्स, परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स बघा. म्हणजे आपल्याला फक्त या ठिकाणी इंडेफिनाईट या तिन्ही टेन्स सोबत लावायला बघा. इंडेफिनाईट प्रेझेंट टेन्स, इंडेफिनाईट पास्ट टेन्स, इंडेफिनाईट फ्युचर टेन्स. नंतर बघा कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस पास्ट टेन्स, कंटिन्युअस फ्युचर टेन्स. नंतर परफेक्ट प्रेझेंट टेन्स, परफेक्ट पास्ट टेन्स, परफेक्ट फ्युचर टेन्स. नंतर बघा या ठिकाणी परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स, परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स बघा. असं काय ते टाईप आहे. तर आपण याच्याला जो पहिला टाईप बघा तो बघूया. कोणत्या ठिकाणी इंडेफिनाईट प्रेझेंट टेन्स आपण आता पहिल्यांदा बघूया. इंडेफिनाईट प्रेझेंट टेन्स प्लस बघा या ठिकाणी इंडेफिनाईट पास्ट टेन्स आणि इंडेफिनाईट फ्युचर टेन्स, बरोबर आहे. फ्युचर टेन्स बघा. आता ह्या टेन्समध्ये नेमकं काय असतं ते आपण बघूया बघा. महत्त्वाचं काय काय याच्यामध्ये बघा. आता इंडेफिनाईटचं मिनिंग काय बघा, जे डेफिनाईट नाही आहे ते काय डेफिनाईट नाही, ज्याची वेळ निश्चित नाही, त्याचा टाईम निश्चित नाही आहे. टाईम काय काय निश्चित नाही, ज्याचा टाईम निश्चित नाही किंवा जी गोष्ट सतत होत असते, बरोबर आहे. बघा आता जसं की बघा राम आंबा खातो. काय का नाही, राम ईट अ मँगो. आता हा कधी खातो आपल्याला हे माहिती आहे का. हे बघा राम आंबा खातो. काय ठिकाणी बघा राम आंबा खातो, बरोबर आहे. म्हणजे आपण या ठिकाणी फिक्स सांगू शकत नाही आहे की राम हा कधी आंबा खातो, फक्त राम आंबा खातो. आता या ठिकाणी बघा राम आंबा खातो. इंडेफिनिट पासमध्ये काय असेल बघा, काय असेल ठिकाणी. आता बघा इथं काय होतं या ठिकाणी ईटचं ॲट होईल बघा, म्हणजे याचा व्हिटू या ठिकाणी होईल बघा. आणि इंडेफिनिटमध्ये याच्या ठिकाणी त्याच्यामध्ये शाल हा यूज होईल बघा, ठीक आहे. म्हणजेच काय कोणता पण इंडेफिनिट घ्या तुम्ही, काय होईल या ठिकाणी बघा इंडेफिनिट तुम्ही प्रेझेंट काय बघा. इथं कसं बघा इंडेफिनिट पासमध्ये कसं बघा राम ईटचं सेकंड फॉर्म म्हणजे ईट ॲट राम ॲट अ मँगो होईल या ठिकाणी, बरोबर आहे. आणि काय ठिकाणी बघा राम शाल ईट अ मँगो होईल त्या ठिकाणी, ईट अ मँगो होईल, ठीक आहे. तर मग इंडेफिनिटचा पहिल्यांदा आपल्याला मिनिंग माहिती असायला पाहिजे की ज्याचा टाईम काय ठिकाणी बघा फिक्स नसतो.